महाशिवरात्री 2025 कधी आहे? 26 की 27 फेब्रुवारीला? माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. मात्र यावर्षी महाशिवरात्रीच्या तिथीवरून संभ्रम चालू आहे. तर चला जाणून घेऊया महाशिवरात्रीची तिथी आणि शुभ मुहूर्त. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलवर स्वागत आहे. हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशीची तिथी बुधवारी 26 फेब्रुवारीला 11:08 सुरू होते. तसेच या तिथीची समाप्ती 27 फेब्रुवारीला सकाळी 8:54 होईल. त्यामुळे 27 फेब्रुवारीला सकाळी अमावस्या चालू होते. त्यामुळे 26 फेब्रुवारीलाच महाशिवरात्री साजरी केली जाईल आणि उपवास आणि पूजा केली जाईल. शुभ मुहूर्तावरच करावी पूजा. धार्मिक शास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या रात्री आध्यात्मिक शक्ती जागृत होतात. त्यामुळे या वेळेला केलेली पूजा शुभ मानली जाते. सर्व शिवरात्रींमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवाचे परम तेजस्वी अस्तित्व पृथ्वीवर सक्रिय होते. या काळालाच निशीथ काल असे म्हणतात. या काळात केलेली पूजा, उपासना, आराधना, अभिषेक, नामस्मरण पुण्यफलदायक असते असे मानले जाते. त्यामुळेच जर तुम्हालाही महादेवांचा आशीर्वाद हवा असेल तर पूजा शुभ मुहूर्तावरच करा. महाशिवरात्रीला सर्वात महत्त्वाचा मानला गेलेला निशीथ काल रात्री 12:27 पासून ते रात्री 1:16 पर्यंत असेल. शिवलिंगाची प्रदक्षिणा. धार्मिक शास्त्रांमध्ये पूजेबरोबरच त्यांच्या प्रदक्षिणेबाबतही नियम दिले आहेत. धार्मिक मान्यतेनुसार शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा करण्यास मनाई आहे. ही प्रदक्षिणा अर्धी म्हणजेच अर्धचंद्रकोरीप्रमाणे करावी. शिवलिंगाची प्रदक्षिणा नेहमी डाव्या बाजूने सुरू करावी. जेथून शिवलिंगाचे पाणी वाहत जाते तेथून उलट दिशेने परत यावे. लक्षात ठेवावे, ही प्रदक्षिणा कधीही उजव्या बाजूने सुरू करू नये. आपण भगवान शिवाच्या मूर्तीची पूर्ण प्रदक्षिणा करू शकतो, परंतु शिवलिंगाची अर्धी प्रदक्षिणा केल्यावरच योग्य तो लाभ होतो. वर जे आहेत या गोष्टी. शास्त्रात असे सांगितले आहे की भगवान शिवाच्या पूजेच्या वेळी शंख, नारळ, हळदी कुंकू, तुळशीची पाने, उकळलेले दूध, कुंकू किंवा शेंदूर या गोष्टी अर्पण करू नयेत. तसेच चंपा, चमेली, केवड्याची फुले ही अर्पण करू नयेत. जलधारीला ओलांडू नये. शिवलिंगावर पाणी किंवा दुधाचा अभिषेक केला जातो. हे दूध अतिशय पवित्र असते. हे पाणी किंवा दूध ज्या मार्गाने बाहेर पडते त्याला सोमसूत्र किंवा जलधारी म्हणतात. शिवलिंगाची परिक्रमा करताना हे जलस्थान किंवा जलधारी ओलांडू नये, म्हणून शिवलिंगाची फक्त अर्धी प्रदक्षिणा केली जाते. तामसिक अन्न टाळावे. जर तुम्ही महाशिवरात्रीचा उपवास करत असाल तर विशेषतः लक्ष द्यावे की या दिवशी तुम्ही तामसिक अन्न खाणार नाही. सात्विक अन्नच खावे. यामध्ये तुम्ही दूध, ताक, फळं, खजूर, मखाणे यांचा समावेश करू शकतात. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक अँड शेअर करा. थँक्यू.